आता समृद्धी महामार्ग झालेला आहे, गडचिरोलीपर्यंत घेऊन जाणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग होतोय. विदर्भाला आणखीन असे कुठले प्रकल्प आहेत की जे आले तर विदर्भाचं वैभव अधिक वाढेल असं वाटतं? नाही, या दोन गोष्टी तर गेम चेंजर आहे. एक शक्तिपीठ मार्ग आणि समृद्धी महामार्गाच्या मुळे विशेषतः शेतकऱ्यांसाठी, म्हणजे आम्हाला नवी मुंबईला संत्र पाठवणं किंवा भाज्या पाठवणं, फळं पाठवणं हे शक्य नव्हतं. परंतु आता यामुळं स्पीड वाढलेली आहे आणि जो ट्रॅव्हल टाईम आहे तो कमी झालेला आहे. त्याचाच परिणाम हाही आहे की पुण्याला, मुंबईला आमची मुलं लवकरात लवकर पोहोचू शकतात. आता एअरपोर्टसुद्धा अमरावतीला सुरू झालं आहे. नागपूरच्या एअरपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे. फक्त आता सॉफ्टवेअर इंडस्ट्री, AIची इंडस्ट्री आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर ही मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आली, ज्यासाठी देवेंद्रजीसुद्धा प्रयत्नशील आहे. आता पहा, 7 PM मित्रा पार्क होते टेक्स्टाईलचे, त्यापैकी एक प्रामुख्याने अमरावतीला मिळाला. परंतु त्याच्यानंतर जागतिक सिनेरिओ असा झाला युद्धामुळे वगैरे की टेक्स्टाईलचा बूम थोडा कमी झाला. परंतु पुढच्या काळामध्ये निश्चितपणे टेक्स्टाईल इंडस्ट्री संपूर्णतः सुरतसारखी अमरावतीला होईल. बरं. आणि त्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली मिळेल मुलांना. आणि त्यामुळं मला असं वाटतं शिक्षणामध्ये आम्ही कुठे कमी नाही, स्किलमध्ये आम्ही कुठे कमी नाही. अपॉर्च्युनिटीज जास्त आम्हाला प्राप्त होतील आणि त्या देवेंद्रजीच्या माध्यमातून निश्चितपणे अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण होतील.